मार्गदर्शन केलेले की आपल्या मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी ते आपले गीतेच आहे. खरं म्हणजे मी आताच माहिती घेतली 1700 पर्यंत मुलं या वर्षी होतात मशाच्या शेतामध्ये पाहिजे. या भागातली परिस्थिती तुम्हाला बऱ्याच जणांना मुलींना किंवा मुलांना माहीत नसेल. मी मशालात शिकलोय, मशालात वाढलोय आणि त्या टायमाची परिस्थिती अशी होती की न बोललेलं बरं. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या इथं मशालात सुद्धा 7वी पर्यंत पण नव्हती, 4थी पर्यंत शाळा होती. परत 5वी झाली, परत मी नारेलीला गेलो, परत मुरबाडमध्ये शाळेमध्ये कॉलेज हायस्कूलला गेलो. शिक्षणाची तालुक्यामध्ये पूर्ण आपल्या परिस्थिती कुठेच चांगली नव्हती, काही सुधारणा नव्हत्या. माझ्या गावाची परिस्थिती तर खूप गंभीर होती. अशा शाळेमध्ये शिकल्यामुळं योग चांगला आला की मी या मुरबाड मतदारसंघाचा आमदार झालो आणि पहिलं काम करण्याचा निर्णय घेतला होता की मशालाच कॉलेज झालं पाहिजे. खूप विरोध झाला पण आपण थांबलो नाही. आज जर हे कॉलेज झालं नसतं तर यातल्या माझ्या अर्ध्या मुली या आई वडिलांनी बाहेर पाठवल्या नसत्या, त्यांना घरी राहावं लागलं. तर कुठल्या आई वडिलांना वाटते की माझी मुलगी सुरक्षित ठिकाणी शिकायला गेली तरच मी पाठवेल, नपेक्षा घरी राहिली तरी चालेल. ही आजही आपल्या ग्रामीण भागातली मानसिकता आहे. आणि आज तुम्ही 1700 मुलं एका चांगल्या कॉलेजमधून तयार होतात आणि त्या कॉलेजचा दर्जा सुद्धा खूप चांगला राहतोय. माझी तुम्हा मुलांना माझी सगळ्यांना सूचना येत राहील की तुम्ही ध्येय ठरवा आपल्या जीवनामध्ये. आता तुमच्या मनात, तुम्ही आता लहान नाही, 10वी 12वी काही ग्रॅज्युएट झालेली, तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे तर मला काय बनायचे आहे. सहज शक्य आहे. एकदा माणसाने मनामधून ठरवलं तर मला या वर्षी रिझल्टला चांगले मार्क्स मिळायचे तर नक्कीच तुम्ही मुलं सगळी चांगला अभ्यास करून त्याच्यामध्ये यशस्वी होता. तुम्ही एकदा ठरवलं की मला कोणत्याही क्षेत्रात मी ज्यात जाईल त्या क्षेत्रामध्ये मला प्रावीण्य मिळवायचे आहे, पण ते जे ठरवलं पाहिजे तो मार्ग स्वीकारला पाहिजे. तुम्ही यशस्वी व्हालच. गीते साहेबांनी खूप चांगलं सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने तयार झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं माझी तयारी नसताना सुद्धा मला संधी मिळाली. तुम्हाला आता तयारी करायला खूप चांगल्या प्रकारचं इथं व्यवस्था आहे. सध्या आपल्या सगळ्या मुलांच्या डोक्यामध्ये एक असतंय का मी काय शिकल्यानंतर काय व्हायचं हे ठरवतच नाही. जोपर्यंत कॉलेजमध्ये आहे तोपर्यंतच हे ठरलं पाहिजे तुमचं आणि दिशा ठरवली पाहिजे. एकदा दिशा ठरवली तर तुम्हाला मार्ग आपोआप सापडतात. हे केवळ आपण या कॉलेजपर्यंत थांबणार नाही. माझं या म्हसाळ भागामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या प्रकारचे कॉलेज आणण्याचा प्रयत्न करतोय. यावर्षी पुन्हा संस्थेने वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक कोर्सेस सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या याची नर्सिंग कॉलेजचं सुद्धा आपण तशी मान्यता घेतोय. यावरचे प्रस्ताव टाकलेला आहे आणि त्याही बरोबर मुरबाड तालुक्यात सुद्धा मेडिकल कॉलेज झालं पाहिजे याची सुद्धा आपण तयारी मुरबाड तालुक्यासाठी करतोय. केवळ मेडिकल कॉलेज नाही तर व्यावसायिक कॉलेज सुद्धा आपल्यात लागून असलेल्या पापसाईच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कॉलेजेस त्या ठिकाणी आपण उभी केले. हा मतदारसंघ आपला शिक्षणाच्या बाबतीत आमच्या मुलांना बाहेर कुठे जायला लागू नये हा महत्वाचा टप्पा आपण या शिक्षणाच्या बाबतीमध्ये तयार करतोय. आज खूप अडचणीचा प्रश्न आहे पालकांच्या समोर. बाहेर कल्याणला जर पाठवायचा असेल तर क्लासेसची फी परवडत नाही, कॉलेजची फी परवडत नाही. 1 रुपयामध्ये प्रवेश दिला जातो. हे सगळ्यात मला वाटतं नाही महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी असेल ते पहिलं आपलं कॉलेज असेल की त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने प्रवेश दिला जातो. एक वेगळ्या प्रकारचा विचार तुमच्यासाठी घडवलेला आहे. तो विचार तुम्हाला टिकवण्यासाठी हे एवढं मोठं कॉलेज जे उभं राहत आहे. आम्ही सगळेजण मंडळी तुमच्यासाठी येत असतो की केवळ बोलण्यासाठी नाही, तुम्ही घडलेल्या आम्हाला आवडतील आणि त्यासाठी आपल्याला निश्चितपणे एक चांगला प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. त्या मुलींनी खूप चांगल्या प्रकारचं प्रावीण्य मिळवलं होतं. अशा मुलांना भेटण्यात आम्हाला आनंद वाटतो. तिला घरी भेटायला गेल्यानंतर आज तिला आठवणीने तिने सांगितलं तर तुमच्या आज तुम्ही सगळेजण पहिले आलेले आणि म्हणून तुम्हाला तालुक्यातून सगळ्याच शाळांच्या मधून कॉलेजमधून बोलवले गेलेले आहे.
तुमचं गुणगौरव हा दुसऱ्यांना आदर्श देणारा होतो. तुमच्या बरोबर असलेल्या मुलांच्या मनात सुद्धा येते का रे या मुलीने पहिला नंबर घेतल्यामुळं तिला खास करून मशाच्या कॉलेजमध्ये आपल्याला बोलवलं गेलं आणि त्यांचा सन्मान केला. आपणही प्रयत्न केले पाहिजेत. हे ध्येय तुम्ही जर ठेवलं तर यशस्वी व्हाल. तुम्हाला दुसरी माहिती विनंती आहे, बऱ्याच आता मुलांच्या मनामध्ये क्लासेसचा एक वेगळ्या प्रकारचा विचार मनामध्ये येतो. क्लासेस जरूर असावे, पण कॉलेजमध्ये गेलंच पाहिजे. कॉलेजमध्ये तुम्ही जेवढा अभ्यास कराल ना तो तुमच्या दृष्टीने सगळ्यात चांगला असतो. क्लासेस फक्त त्या विषयावर तुम्हाला हॅम्बरिंग करून करून तुमच्या डोक्यामध्ये तो बसवतोय, पण त्याचा पुढे रिझल्ट टिकाऊ असेल हे तुम्ही कधी मनात घेऊ नका. पण जर कॉलेजमध्ये तुम्ही सगळ्यांनी तो विचार चांगला केला तर तुम्ही सक्सेस व्हाल आणि पाया मजबूत होईल. आपला पाया जर चांगला मजबूत करायचा असेल तर कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. हे घडू नये यासाठी आपण अभ्यासिकाचं मंजूर केली. मराठी काहीतरी 5 कोटी ना, 5 कोटी रुपये दिलेले आहेत आणि आपण केवळ तुम्हाला जाऊन बसण्यासाठी अभ्यासिका करणार नाही. मी आताही सरांच्या बरोबर चर्चा केली. एका नामवंत अशा काही अभ्यासिका जे करतात, घेतात, क्लासेस घेतात, अशा संस्थेला आपण ती अभ्यासिका चालवायला देऊ, जेणेकरून माझ्या या समोर असलेल्या मुलांच्या पैकी कोणी एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही प्रावीण्य कसं मिळवावं आणि ते आमचं स्वप्न खरं तुम्ही कधी पूर्ण करावं यासाठी तुमच्यातला कोणी IAS, IPS, IFS किंवा एखाद्या शास्त्रज्ञ अशा चांगल्या विचारातून मुरबाडचा मुलगा मुलगी जर तयार झाली तर ते खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान वाटेल की मशाला कॉलेज केलं, मशाला अभ्यासिका केली आणि अभ्यासिकेच्या मध्ये माझ्या मुलांनी केलेला अभ्यास त्यात यशस्वी होऊन आज आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान वाटते. तुम्हाला जे जे काही अपेक्षा असतील ना त्या कधीही सांगा. या कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला जे हवंय ते मिळण्याचा कुठेच अडथळा येणार नाही, पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. माझं खूप बारकाईने लक्ष असतंय तुमच्याकडे. तुम्ही कधी भेटल्या तर मी पहिल्या मुलांना विचारत असतो तू काय ठरवलंय. आणि तुम्हाला माहिती आहे मी मागे एकदा सांगितलं होतं, मी ज्यावेळेला मशाला 4थीला शाळेत होतो त्या टायमाला इन्स्पेक्शन करायला डेप्युटी यायचे. त्या टायमाला डेप्युटी बोलवत होते गट शिक्षण अधिकाऱ्याला. आम्हाला डेप्युटी आले इन्स्पेक्शन करायला, त्यावेळेला आम्हाला सगळ्या मुलांना शिक्षकांनी आम्हाला तुषक होईल म्हणून शिक्षक होते, त्यांनी आम्हाला तयार होऊन यायला सांगितलं होतं वेगवेगळे ड्रेस करून. त्या ड्रेस करून येत असताना बऱ्याच मुलांनी कोणी वकिलाचा, कोणी डॉक्टर झफा आणि टोपी अशा प्रकारचा पेहराव करून पाठवला. सगळ्यांना विचारत माझ्याकडे ज्यावेळेला त्या डेप्युटीने विचारला हा ड्रेस का केलाय तर म्हणलं मला पुढारी व्हायचंय. 4थीला असताना मी उत्तर दिलेलं योगायोगाने मी पण पुढारी नाही झालो, पण कार्यकर्ता चांगला झालोय. मनापासून ही जिद्द ठेवली पाहिजे. पण तुम्हाला सांगतो ज्या पदावर बसलोय त्या पदाचं नाव महाराष्ट्रात गाजवलंय. सरपंच होतो महाराष्ट्रातून पहिल्याच माझी ग्रामपंचायत मी आली होती. पंचायत समिती झाली होती, पहिली पंचायत समिती महाराष्ट्रामधून मला बक्षीस मिळालं होतं. जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो. देशातली पहिली ISO जिल्हा परिषद आपली ठाणे जिल्हा परिषद केली होती आणि पहिलं पारितोषिक देशातलं मिळालं होतं. आता तर आमदारकीमध्ये तर काही सांगायला लागत नाही, पाहिजे तेवढा निधी लुटण्याचं काम करतोय. हे मशाचा मुलगा या शाळेमध्ये शिकलेला, या भूमीमध्ये तयार झालेला, तो जर अशा प्रकारचा तयार होऊ शकत असेल तर तुमच्यातल्या मुलींच्या पैकी, मुलांच्या पैकी कुणी जर मला चांगल्या प्रकारच्या ठिकाणी जर गेलं तर मला अजूनही आनंद वाटेल आणि मला माझं समाधान वाटेल. तर मी लावलेलं रोपटं खऱ्या अर्थाने माझ्या मुलांनी त्याला खतपाणी घालून वाढवलंय. नक्कीच तुम्ही तयार व्हाल. केवळ नोकरी हा विषय नसावा तर व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा आपण तयारी केली पाहिजे. तुमच्या मनातलं तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे. हे ध्येय जर ठरवलं तर नक्कीच आपण यशस्वी व्हाल. आपल्या हातात मोबाईल असतो. खरं म्हणजे मी माझ्या नेहमी महिलांचा कार्यक्रम असेल तर त्या आवर्जून उल्लेख करत असतो. मोबाईल सगळ्यात चांगला आहे, पण आता आपल्याला मोबाईलने हॅक केलंय. आपण त्याचे गुलाम होत चाललेलो आहोत. आपल्या मुलांनी, मुलींनी मोबाईलचा वापर काय करावा हे डोक्यात एकदा ठरवलं पाहिजे.
कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. तुम्हाला अभ्यासक्रम त्याच्यामध्ये मिळतो तो जरूर वापरा. इतर कुठल्याही विषयात जाता कामा नये. याच्यामध्येच आपल्या फसवणुकीत होतात. आज कितीतरी ठिकाणी गीते साहेबांच्याकडे पण प्रकरणं येतात, माझ्याकडे पण येतात. मुलींची फसवणूक झाली, व्हॉट्सअप चॅटिंग करता करता कोणाच्या बरोबरही संबंध होतात आणि कोणाच्या बरोबरही ती मुलगी निघून जाते. ना आईला विचारत ना बापाला विचारत. आपल्या सगळ्यांना माझी विनंती तर ज्या आई बापाने तुम्हाला घडवायला घेतलंय त्यांचा आदर्श पहा. आई बाबांच्यावर प्रेम हेच खरं कायमचं होतंय. कित्येक मुली पोलीस स्टेशनला बाहेर कोणाच्या बरोबर गेल्या, पोलीस स्टेशनला तक्रार करतात 18 वर्षाच्या वर झाली का, आणि मग पोलिसांना सांगतात तर मला माझ्या आई बाबापासून धोका आहे म्हणून ती मुलगीच सांगते. हे जर संस्कार आपल्यावर असतील तर आपण कुठेतरी चुकीच्या रस्त्यात चाललो. सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मोबाईल हा चांगल्या गोष्टीसाठी वापरा, चुकीच्या रस्त्यात त्याचा उपयोग करू नका. जेवढं पाहिजे त्याच वेळेला वापरा, इतर टायमाला वापरलाच पाहिजे असे काही नाही. तसंच आपण त्याच्यानं जर अडकून राहिलो ना तर आपल्या अभ्यासावर सुद्धा लक्ष राहत नाही. आपलं सगळं मन विचलित होतंय. त्यात नको ते फंक्शन आहेत आणि त्याच फंक्शनमुळं आपण करमणुकीसाठी जाता जाता कुठल्या तरी जुगारामध्ये सुद्धा जातं. एक रमीचा गेम आहे कुठला तरी, त्या रमीच्यामुळे एवढी मुलं किंवा काही कार्यकर्ते सुद्धा नागरिक सुद्धा बसले की त्यांना पश्चाताप होऊन बसले. काहींनी आत्महत्या मुलं केली. हे मोबाईलच्या मुलं घडतंय. मग मोबाईलचा वापर कसा करावा हे तुम्ही मुलांनी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आपल्या आईला कधीतरी तुमचा मोबाईल हातात द्या आणि सांगा आई माझ्या मोबाईलमध्ये नंबर ह्या आहे, चेक कर. विश्वास तयार करा. आपल्या आईला समजत नसेल तर तुम्ही पटवून द्या, बापाला द्या पटवून. पण कधी चांगल्या विचारातून घडा, चांगले विचार घडून खऱ्या अर्थाने तुम्ही चांगल्या तयार व्हा अशी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देईन. शिक्षणासाठी कुठेही तुम्हाला गरज वाटली हक्काने सांगा. सगळ्या मुलींच्या बाबतीमध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडचण येतील त्या ठिकाणी आम्ही सगळे बरोबर आहोत अशा प्रकारचा तुम्हाला विश्वास देतो. या संस्थेमध्ये अजूनही केवळ या ठिकाणी थांबणार नाही. अजूनही खूप काही इथं करण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात मुरबाडचं केंद्र असं झालं पाहिजे की ठाण्याची मुलं, बाहेरच्या जिल्ह्यातली मुलं आपल्या मशाला आली पाहिजे. एक चांगल्या प्रकारची इथं शिक्षणाची पंढरी उभी झाली पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला यश येईल. कुठेही थांबणार नाही. आपण मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.